सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। तिसऱ्या टप्प्याचं मतदान आहे आणि तिकडे जालन्यामध्ये जबरदस्त लढत आहे। रावसाहेब दानवे यांनी काही वेळापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। रावसाहेब दानवे हे थोड्या वेळापूर्वी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आणि आपल्या कुटुंबियांसह त्यांनी मतदान केलं। आपल्याला विजयाचा पूर्ण विश्वास असल्याचं रावसाहेब दानवे यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आता ही आपण दृश्य पाहतो जळगावमधली जळगाव तालुक्यातल्या कुवरखेडा इथे जळगाव लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी पत्नी छाया देवकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला। इथे जळगावमधली लढत सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। शेवटच्या क्षणी भाजपनं इथे आपला उमेदवार बदलला होता। भाजपत इथे काही प्रमाणात नाराजी सुद्धा उघडपणे पाहायला मिळाली होती। त्यामुळे इथे कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर बारामतीमधल्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल या आपले पती राहुल कुल यांच्यासह मतदानासाठी पोहोचल्या। त्यामुळे आमच्या या महाराष्ट्रभरातल्या सर्व प्रतिनिधींच्या सह आज दिवसभरातल्या मतदानाची